आज आपण विदर्भात आवर्जून तयार केलं जाणारं मिसळचं वरण तयार करणार आहोत. अगदी आवडीने हे मिसळचं वरण खाल्लं जातं आणि या रेसिपीचं खास वैशिष्ट्य म्हणजे याला तेल आणि मसाले खूप कमी लागतात. तरीसुद्धा याचा सुगंध आणि चव इतकी अप्रतिम असते की स्वयंपाक सुरू होताच संपूर्ण घर दरवळून जातं. गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर या मिसळच्या वरणाची चव काही वेगळीच असते. महाप्रसादात सुद्धा आवडीने हे मिसळचं वरण खाल्लं जातं. पिढ्यानपिढ्या जपली गेलेली या मिसळच्या वरणाची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात आधी इथे आपण अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. ही डाळ सर्वांनाच माहीत आहे. तर अर्धी वाटी आपल्याला ही डाळ घ्यायची आहे आणि सोबतच आपल्याला पाव वाटी चणा डाळसुद्धा घ्यायची आहे. तर याच वाटीने आता पाववाटी चणा डाळ या डाळीमध्येच घालून घेते. या 2 डाळींचा वापर करूनच हे मिसळचं वरण आपण तयार करणार आहोत. बऱ्याच ठिकाणी यामध्ये तूर डाळ, मुगाची डाळ, मसूरची डाळ, चवळीची डाळ अशा डाळी वापरून सुद्धा हे मिश्र डाळींचं वरण तयार केलं जातं. पण खास विदर्भामध्ये या 2 डाळींचाच वापर करून हे मिसळचं वरण तयार केलं जातं. तर आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत आणि पाणी घालून ही डाळ दोन्हीही आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर आता हाताने हलक्याशा चोळून घ्यायच्या ह्या डाळी आपल्याला. तर आता या डाळी आधी चोळून स्वच्छ अशा धुवून घेते आणि नंतर यामध्ये परत पाणी दुसरं घालून घेते. आता ह्या दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये शिजायला घालायच्या आहे. पातेल्यामध्ये न शिजायला टाकता कुकरमध्ये जर डाळी शिजायला टाकल्या तर त्या छान शिजल्या जातात. बघा इथे डाळ धुवून घेतलेली आहे. आता सुरुवातीला आपण डाळीच घालून घेणार आहोत कुकरमध्ये आणि नंतर मग यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. असं केल्यामुळे पाण्याचंही प्रमाण आपल्याला व्यवस्थित समजतं. म्हणजे डाळीच्या वर फार जास्तही पाणी नको. त्यामुळे बघा डाळ शिजायलासुद्धा वेळ लागतो आणि बऱ्याचदा कुकरच्या बाहेरसुद्धा पाणी येतं. तर इथे आपण बघा डाळीच्या वर थोडं पाणी ठेवलेलं आहे, पण फार जास्त नाही. यामध्ये डाळ छान शिजली जाईल. आता एक मध्यम आकाराचा कांदा जाडसर चिरून घेतला. तो कांदासुद्धा डाळीसोबतच शिजायला कुकरमध्ये घालायचा आहे. आणि आता आपण इथं पाव चमचा हळद घातलेली आहे. त्याचबरोबर इथं आपल्याला लाल तिखटसुद्धा घालून घ्यायचं आहे. तर 2 चमचे मी लाल तिखट घालते. तुम्ही चवीनुसारही लाल तिखट घालू शकता यामध्ये आणि अगदी चिमूटभर एवढा हिंग घालते. म्हणजे आता यामध्ये आपण सर्व घालून घेतलेलं आहे आणि डाळी छान शिजाव्या यासाठी चमचाभर तेल घालते. आता कुकरचं झाकण बंद करून घेऊया आणि 2 शिट्ट्या काढून घेऊया. 2 शिट्ट्यांमध्ये डाळ छान शिजली जाते. तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं एक छोटंसं वाटण तयार करू. आता वाटणासाठी फार जास्त काही असे मसाले नाही वापरले. फक्त 2 चमचे सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि भाजलेलं सुद्धा नाही, कच्चंच घेतलेलं आहे. त्यासोबतच आपल्याला इथे घ्यायचे आहेत बघा अर्धा ते पाऊण चमचा धणे. धणेसुद्धा कच्चेच घेतलेले आहे. आता सुरुवातीला आपण धणे आणि सुकं खोबरंच फिरवून घेऊया मिक्सरला आणि ते व्यवस्थित छान असं बारीक करून घेऊया आधी. आणि नंतर मग याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला लसूण घालायचं आहे. बघा ना किती छान असं बारीक करून झालेलं आहे. लसूण सोबत घातलं असतं तर एवढं छान बारीक झालं नसतं. त्यासाठी आता लसूण घालून घेते. आता या भाजीसाठी जास्त मसाले नसल्यामुळे एक छोटा लसूणचा पूर्ण गड्डा मी वापरलेला आहे. आता आलं घालायचं. अर्धा इंचाचे असे लहान 2-3 तुकडे मी घेतलेले आहेत आल्याचे आणि कोथिंबीर आणि कोवळ्या अशा कोथिंबीरच्या थोड्याफार काड्यासुद्धा घेतलेल्या आहेत. त्यामुळे चव छान लागते. आता हे पाणी न घालता छान बारीक करायचं. आता लसूण फार जास्त नाही बारीक करायचा, त्यासाठी आपण तो नंतर घातलेला आहे. आता हे वाटण बघा भाजीसाठी लागणारं तयार झालेलं आहे आणि तुम्ही लाल तिखट जर वापरत नसाल तर मग हिरव्या मिरचीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. तर आता इथे आपण डाळ शिजल्या गेलेली आहे. कुकर गार झालेला आहे. ते आपण चेक करूया डाळ कशी शिजली तर. तर आता इथे उघडून दाखवते तुम्हाला. तर आता इथे रंगावरून तर लक्षात येते डाळ छान शिजलेली आहे म्हणून आणि पाणीसुद्धा तुम्ही बघू शकता. अगदी पाण्याचं प्रमाणही व्यवस्थित झालेलं आहे. तर आता रवीने व्यवस्थित अशी आपण डाळ घोटून घेणार आहोत. त्यामुळे ती छान एकसंध अशी तयार होते. म्हणजे डाळ वेगळी आणि पाणी वेगळं असं होत नाही. तर आता ही व्यवस्थित अशी मी घोटून घेतलेली आहे. आता डाळ कशी शिजवायची हे सुद्धा तुम्हाला चमच्याने दाखवते मी. त्यामुळे डाळ जी आहे ती छान घोटल्यामुळे चवीला तर छान लागतेच, पण खातानाही छान मस्त अशी क्रीमी ती तयार होते. तर आता इथे बघू शकता चमच्यानी अशी व्यवस्थित डाळ शिजवून घ्यायची. आता बऱ्याचदा लहानपणी काय असायचं, ही डाळ आम्ही अगदी तेल मीठ टाकून खायचो, इतकी छान लागायची. तर आता आपण ही डाळ फोडणीला घालून घेणार आहोत आणि तशी खायची नसल्यास तुम्हाला तशी फिक्कीसुद्धा तुम्ही डाळ काढून घेऊ शकता.
फोडणी न घालता. तर आता इथे आपण तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घातली. मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यानंतरच मग जिरे घालायचे. तर इथे मोहरीचा बघा आवाज फुटण्याचा सुरू झालेला आहे. तर आता जिरे घालून घेते. पाव चमचा जिरे घातलेले आहे. जिरेही छान फुलू द्यायचे. आता हे सर्व परतून झाल्यानंतर यामध्ये तयार केलेलं जे वाटण होतं आपलं ते घालून घेणार आहोत. वाटण छान परतून घ्यायचं, कारण सर्व साहित्य आपण कच्चंच वापरलेलं होतं, त्यामुळे ते छान तेलामध्ये परतून घ्यायचं. तर आता इथे बघू शकता तुम्ही, वाटण आपलं छान परतलं जात आहे आणि तेलही तुम्ही बघू शकता, वाटण फार जास्त असं तेलाने ओलसर झालेलं नाही, अगदी कोरडं असं वाटण झालेलं आहे. आता हे परतत असतानाच यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत. शिजताना घातलेलीच होती आपण हळद, पण आताही थोडी घालून घेणार आहोत आणि अगदी पाव चमचा एवढा मसाला घालणार आहोत. कुठलाही एखादा साठवणीचा मसाला तुम्ही किंवा गरम मसाला यामध्ये घालू शकता. तर इथे मसालाही फार जास्त नाही, फक्त पाव चमचा वापरलेला आहे आणि या भाजीसाठी तेलही कमी लागतं. आता कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहे, हलकीशी ती या वाटणाबरोबर परतून घेणार आहोत. आणि आता थोडी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून तीही घालून परतून घेणार आहोत वाटणाबरोबर. तर कोथिंबीर वरून घालण्यापेक्षा अशी वाटणामध्ये घालायची. त्या कोथिंबीरीचा स्वादही खूप छान आपल्या भाजीमध्ये उतरतो आणि चवही छान लागते. तर बघा, आता ही सर्व छान परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये शिजवून घेतलेली उडीद डाळ घालणार आहोत. सर्व साहित्य छान भाजून घ्यायचं, त्यामुळे त्याचा कचवटपणा पूर्ण निघून जातो. तर आता बघा, डाळ घालून घेते आणि आता आपण, तुम्हाला जर दाटसर हवी असेल भाताबरोबर खाण्यासाठी, तर मग तुम्ही अशी दाटसरही ठेवू शकता. पण इथे थोडी मला दाटसर वाटत असल्यामुळे मी कुकरमध्येच थोडं पाणी घालून घेते आणि ते पाणी यामध्ये आपण घालून घेणार आहोत. तर पाणी इथे गरम केलेलं नव्हतं. पाणी आपलं जे रूम टेम्परेचरचं होतं तेच मी वापरलेलं आहे इथे. तर आता कुकरमध्ये बघा 1 वाटी जवळपास पाणी घातलेलं आहे मी आणि ते पाणी यामध्ये घातलेलं आहे. आता हे छान एकत्र करून घ्यायचं आणि आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर आता मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते. तर बघा ना, याला रंग किती छान आलेला आहे. पण अजूनही डाळ आपल्याला छान 5 मिनटं उकळवून घ्यायची आहे. म्हणजे डाळ जितकी छान उकळली जाईल तुमची, तितकीच चवीला छान लागणार आहे. तर आता बघा, परत एकदा छान एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता हे उकळून घेणार आहोत. तर तुम्हाला दाखवते मी, आपली डाळ आणि पाणी अजिबातही वेगळं झालेलं नाही. तर ही व्यवस्थित तुम्ही जर अशी डाळ शिजवून घेतली ना, तर बघा किती छान ही डाळ तयार होते. तर आता ही पूर्ण आपण एकत्र करून घेतलेली आहे आणि अगदी 2-3 मिनटं आता उकळवून घेणार आहोत आणि नंतर मग सर्व करणार आहोत. मग गरमागरम भाकर असू द्यात किंवा शिळी जरी भाकर असली, तरीही त्या भाकरीबरोबर एकच नंबर ही भाजी लागते. तर मंडळी, तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढेही तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील. पुन्हा लवकरच आपण एका छानशा नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.